नमस्कार, मी ऋषी देसाई. स्पेशल रिपोर्ट या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मागील काही दिवसापासून रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. सर्दी, खोकला, घसा दुखणं, डोकेदुखी, अंगदुखीच्या रुग्णांमध्ये वाढ होते. आधीच कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यात पुन्हा दुखणी वाढू लागल्यानं रुग्णांची संख्या वाढते आहे. मात्र घाबरू नका, हे कोरोना रुग्ण नाहीत तर व्हायरल फीवरचे रुग्ण आहेत. परंतु रुग्णांना हे कळत नसल्यानं व्हायरल फीवरचे रुग्ण कोरोनाच्या भीतीनं तणावाचा सामना करत आहेत. म्हणूनच लोकशाही स्पेशल रिपोर्टमध्ये आम्ही प्रेक्षकांच्या संदर्भात याबाबत अपडेट करणं आपलं कर्तव्य समजतो. याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत वॉकवाई हॉस्पिटलचे डॉक्टर हनी सावला. आपण त्यांच्यासोबत वॉकहार्ड हॉस्पिटलचे डॉक्टर हनी सावला त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत आणि सगळी चर्चा करणार आहोत. डॉक्टर, स्वागत आपलं. मुळात प्रश्न हा आहे, सध्या पावसाचे दिवस आहेत तरी पण प्रचंड उकाडा, आणि या उकाड्याचा विशेषतः मुंबईत जर विचार केला तर शरीराचं तापमान वाढणं इथपासून तर ते अस्वस्थ होणं, अशा एका विचित्र परिस्थितीत मागचे 15 दिवस सर्वसाधारण सगळाच मुंबईकर आता आपलं जीवन जगतोय. या सगळ्या परिस्थितीत तापमान बदल आणि झालेले शारीरिक बदल हे सुरुवातीला काय आहेत त्या संदर्भात आपण जाणून घेऊया. तर आता क्लायमेट चेंज झालं की त्यामुळे सगळे रोग आणि सगळे जंतूची पण उत्पत्ती वाढते. आणि यावेळी रोग जे आहेत ते कंटेजियस रोगांचे प्रमाण, म्हणजे एक दुसऱ्यापासून जे स्प्रेड होतात असे कंटेजियस रोगांचं प्रमाण वाढत जातं. आणि यावेळी साधारणतः कोरोनाने आपल्याला एक चीज तरी शिकवली आहे, मास्क घालणं आणि हात धुणं. तर ते सगळ्या व्हायरल डिसीजेसला मात देण्यासाठी खूपच उपयोगी राहणार आहे. म्हणून मास्क घालणं आणि हात धुणं तर आपल्याला करायचंच आहे. आणि जर कोणी आजारी असेल तर त्यांना ऑफिस वगैरे जायला नको, घराच्या बाहेर पडू नका आणि दुसऱ्यापेक्षा अंतर ठेवा, तर तुमच्या घराच्या दुसऱ्यांना हा बिमारी होणार नाही. दुसरं म्हणजे क्लायमेट चेंज असताना आपल्याला फ्लुइड इंटेक, यानी की आपण जे वॉटर जे जल पितो त्याचा इंटेक वाढवलेला पाहिजे. जर तुम्हाला हार्ट डिसीज किंवा किडनी डिसीज नसेल तर तुम्ही आरामात 2.5 to 4 लिटर्स ऑफ लिक्विड तुम्हाला दिवसात घ्यायचं आहे. तर त्यांनी हायड्रेशन चांगलं राहणार आणि तुम्हाला इम्युनिटी पण भेटणार चांगली व्हायरल इन्फेक्शनला फाईट करण्यास. नक्कीच ही लक्षणं आता आपण समजून घेतली. आता एक महत्त्वाचा प्रश्न, आता साधारण कोरोनाचं हे दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षी त्याची जी लाट होती त्यावेळी पहिलं वर्ष आणि दुसरं वर्ष याच्यातला एक महत्त्वाचा फरक समजून घेऊया. त्यावेळी अर्थात लॉकडाऊन हे अत्यंत कडक होतं, पण आणखीन एक साधारण तो विनोद म्हणून फिरला गेला, पण तो एक मोठा फॅक्ट होता. कदाचित वाढलेल्या आपल्या प्रतिकारक क्षमतेचा किंवा यावेळेला आपण गाफील झालेल्या प्रतिकारक क्षमतेचा असा मिळून मी प्रश्न विचारतोय. मागच्या लॉकडाऊनमध्ये साधारणपणे ताप, सर्दी, खोकला, अगदी तुम्ही जुलै महिना मागच्या वर्षीचा आठवा, ही लक्षणं अशा प्रकारची कुठलीच लक्षणं नव्हती जी दरवर्षी सातत्यानं आढळतात. मागच्या वर्षी अशी कुठलीही लक्षणं नव्हती. यंदा मात्र जशी कोरोनापूर्वी म्हणजे 2 वर्षापूर्वीपासूनचं जसं वातावरण असायचं तेच वातावरण यंदा दिसतंय, पण यंदाच्या वेळेला थोडीशी मनात भीती आहे. म्हणजे याचा अर्थ मागच्या वर्षीची नेमकी शारीरिक स्थिती काय होती आणि यंदाची शारीरिक स्थिती काय झाली आहे, याचं एक डॉक्टर म्हणून वैद्यकीय आपलं मत काय मांडाल? तर डेफिनेटली जे इन्सिडेंट होते लास्ट इयर आणि या वर्षामध्ये, तर त्याचं प्रमाण या वर्षात वाढलेलं आहे. आणि त्याचं मोठं कारण तर हेच आहे की आता जे इम्युनिटी असते ती आता लोकांची कमी होत चाललेली आणि त्या लोकांचं बाहेर जाणं सुरू आहे, इकडे तिकडे फिरणं चालू आहे, त्यामुळे हा त्रास आहे. त्यामुळे आपल्याला खूपच काळजी घ्यायची गरज आहे. कारण की लॉकडाऊन म्हणजे संपूर्ण लॉकडाऊन नाहीये, हे ऍक्च्युअली कम्प्लीट लॉकडाऊन नाहीये. आणि त्यामुळे हे जे सर्दी खासीचे हे जे प्रकार आहे, जे इन्फेक्ट आहे, हे खूपच फास्ट प्रमाणाने फास्ट स्पीडने स्प्रेड होत आहे. अगदी तुम्ही जे वाक्य म्हटलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे की सर्दी खोकल्याचं हे प्रमाण कायमच तसं असतं. आता मी तुम्हाला स्पेसिफिक विचारतो, सर्दीची वाढण्याची कारणं नेमकी काय आहेत आणि या प्राप्त परिस्थितीत पावसाळ्यातलं सर्दीचं स्वरूप जे रेग्युलर असतं आणि कोरोनाच्या निमित्तानं प्रादुर्भाव वाढणाऱ्या सर्दीचं स्वरूप किंवा शरीरातल्या तापमान बदलाचं स्वरूप याच्यातला फरक काय असतो? म्हणजे कोरोनामुळे बेसिकली फ्लू लाईक सिम्पटम्स असतात. कोरोनामध्ये जेव्हा सेकंड हा वेव्ह आली तेव्हा आम्ही बघितलं होतं की फ्लू लाईक सिम्पटम्स वाढत गेले. कफ, कोल्ड, फीवर, सर्दी, खोकला हा कोरोनामध्ये पण जास्त येत आहे. पण एक मोठा डिफरन्शिएटिंग पॉईंट हे राहिला आहे, लॉस ऑफ स्मेल आणि टेस्ट. यानी की कसलाही स्वाद नाही येणं आणि दुर्गंध सुगंध न करणं हे कोरोनामध्ये एकदम स्पेसिफिकली आपल्याला भेटते, जे आपल्याला व्हायरल डिसीजेस मध्ये भेटत नाही. त्याऐवजी कोरोनामध्ये जे सर्दी खोकला बरोबर जो बॉडी असतो ते आउट ऑफ प्रपोर्शन असतो.
पण व्हायरल डिसिजेस मध्ये 1-2 दिवस, जास्त जास्त 3 दिवस बॉडी एक राहणार, त्यानंतर बॉडी एक आणि ताप कमी होत जाणार. आणि कोरोनाचं जे ताप बॉडी एक आहे ते दिवसात ट्रीटमेंट न घेतल्याने वाढत जातं. हं. आणि सर्दी खोकला पण जे आहे ते नॉर्मल मेडिकेशन जे आपण डेली लास्ट इयर पर्यंत जे नॉर्मल फ्लू मध्ये देत होते त्याला ते कोरोनाचा फ्लू लाईक सिम्पटम रिस्पॉन्स करत नाही. आणि मोस्ट इम्पॉर्टंट डिफरन्शिएटिंग फॅक्टर जर तुम्हाला बात यायची बंद झाली, सुगंध दुर्गंध करणं बंद झालं, स्वाद यायचं बंद झालं, तर बहुतेक तुम्हाला कोरोनाची लक्षणे आहे आणि तुम्हाला कोविड टेस्ट करणे गरजेचं. नक्कीच हा महत्त्वाचा जो फरक आहे जो आपल्या प्रेक्षकांनी समजून घेतला असेल की सर्दीचा अगदी पावसातलं स्वरूप आणि कोविड पूर्व जी लक्षणं असतात त्यातलं स्वरूप आपण समजून घेतल्यानंतर डॉक्टर आता याचा पुढचा टप्पा समजून घेऊया. खोकला हा म्हणजे अगदी माणसाच्या श्वासाबरोबर त्याच्या उच्छवासातनं येणारी एक साधी प्रतिक्रिया असं म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. अगदी ठसका लागल्यापासून जास्त पाणी प्यायल्यापासून ते अगदी श्वासात कोंडलेल्या एका स्पेसपासूनची जी शरीरातील प्रक्रिया होते त्याला आपण जनरली खोकला असा म्हणतो. पण हा जो खोकला होता हा कालपर्यंत रेग्युलर होता, पण आता मात्र या खोकल्याचं स्वरूप बदललंय. मुळात आज विचार करताना साधारणपणे नॉर्मल असलेला खोकला कसा ओळखायचा आणि कोरोना काळातला किंवा या सर्दीच्या निमित्तानं झालेला खोकला कसा ओळखायचा, काय सल्ला द्याल? तर त्याच्यात 2-3 डिफरन्शिएटिंग पॉइंट्स आहेत. जसे तुम्ही म्हणाले, कफ म्हणजे हा प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स आहे. पण हा प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स केव्हा येणार, जेव्हा बॉडीला बॉडीला इंजर करणारी कोणतीही वस्तू आतमध्ये गेली, जसे की डस्टची एलर्जी असेल तर तुम्हाला डस्ट एक्सपोजर झाला, ट्रॅफिक पोल्युशनची एलर्जी असेल, पोल्युशनचा एक्सपोजर झाला, त्यानंतर तुम्हाला खोकला सुरू होतो. तर ते ऍक्च्युली कंटिन्यूज राहणार नाही, तोपर्यंतच असणार जोपर्यंत तुम्हाला ते इन्साइटिंग स्टिम्युलेटिंग फॅक्टरचा एक्सपोजर असतो. पण जेव्हा तो एक्सपोजर फॅक्टर जे आहे ते निघून जाणार तर खोकला बंद होतो. पण इन्फेक्शन मध्ये जो खोकला येतो ते कंटिन्यू जोपर्यंत इन्फेक्शन पूर्णपणे बॉडीहून क्लिअर नाही होणार तोपर्यंत ते थोड्या थोड्या प्रमाणात राहतं. आणि जर इन्फेक्शन वाढत गेला तर खोकल्याचं प्रमाण पण वाढत जातं. तर कंटिन्यूस कफ आणि ड्राय कफ हे कोविडमध्ये आपल्याला जास्त बघायला भेटतं. तरी सुद्धा कोविडमध्ये कफ विथ बल्गम यानी की स्पुटम रिडक्शन मध्ये पण कफ येऊ शकतो. पण कॉमनली आपण कोविडमध्ये ड्राय कफ बघतो. आणि व्हायरल डिसीज बॅक्टेरियल इन्फेक्शन मध्ये आपल्याला कोरडा खोकला भेटत नाही, पण कफ बरोबर खूपच बल्गम बाहेर पडतो. अगदी तर हे सगळे जे पण आहे ते कंटिन्यूस राहणार आणि जे एलर्जी किंवा काही वस्तूमुळे प्रोटेक्टिव्ह कफ जे आहे तो त्या क्षणाला राहणार आणि त्यानंतर ते नक्कीच या ज्या गोष्टी असतात म्हणजे अगदी आपण सर्दीचं समजून घेतलं, आता खोकल्याचं समजून घेतलं, याच्यात नंतर जी पुढची प्रोसेस येते ज्याच्यात श्वास त्याच्याप्रमाणे अगदी सगळ्यात महत्त्वाचा ज्याच्यापर्यंत थ्रोट इन्फेक्शन किंवा अशा तोंड या गोष्टीचा जास्त उल्लेख होतो किंवा गळा मान याच्याचा अंतर्भाव होऊन जो घसा दुखणे प्रकार असतो, ही घशाची खवखव तुम्हाला अगदी अस्वस्थतेकडेपर्यंत नेते. म्हणजे पूर्ण बॉडी पेनिंगपर्यंत नेण्यापासून ते टेम्परेचर हिट करणे अशा सगळ्या गोष्टींपर्यंत काही वेळेला नेऊ शकते. तर त्या घसा दुखण्यातली या सगळ्या म्हणजे जनरली पावसातल्या अंगदुखीपासून पावसातल्या तापापासून ते अगदी नॉर्मल कोरोना कोविडच्या काळातल्या घसा दुखणे याच्यातला डिफरन्स कसा करून सांगाल? ते कोविडच्या काळामध्ये जे थ्रोट पेन आहे आणि याचा जे थ्रोट पेन आहे व्हायरल इन्फेक्शन मध्ये त्याचा डिफरन्स फक्त एवढाच आहे की कोविडचा जो थ्रोट पेन आहे ते कंटिन्यूज राहणार आणि खूप दिवस राहतं. तर की व्हायरल इन्फेक्शनचं जे थ्रोट पेन आहे तुम्हाला 1-2 दिवस राहणार आणि तुम्ही नॉर्मल गार्गल्स वगैरे केले, गरम पाणी घेतले आणि गरम पाण्याचा श्वास घेतला, स्टीम इनहेलेशन असं घेतलं तर तुम्हाला ते कमी कमी होत जाणार. पण जो कोविडचं थ्रोट पेन आहे ते खूप दिवस चालतं. पण बहुतेक असं मोस्ट ऑफ द टाइम्स ते फ्लू लाईक सिम्पटम्स कोविडमध्ये असतात, त्याच्यात पण घसा दुखणं एकदम सेम असतो जसं व्हायरल इलनेस मध्ये असतं, त्याच्यात जास्त डिफरन्स होणार नाही. त्यामुळे घसा दुखणं याच्यात फक्त डॉक्टर एकच प्रश्न निर्माण आता हा होतोय की अगदी पावसाच्या दिवसातला जी घसा दुखण्याचे जे सिम्पटम्स असतात ते नेमके आणखीन काय वेगळे असू शकतात का? नाही, कोविड पासून जास्त डिफरन्शिएट त्याला करता येणार नाही, कारण की थ्रोट पेन जे आहे ते कोविडमध्ये आणि व्हायरल इलनेसेस मध्ये ऑलमोस्ट सेम प्रपोर्शनचा असतो. डिफरन्स फक्त एवढाच आहे की कोविडमध्ये ते जास्त काळ राहतं फॉर अ लॉंगर ड्युरेशन आणि व्हायरल इलनेस मध्ये ते 1-2 दिवसात रिझॉल्व्ह होणार. आणि ट्रीटमेंट रिस्पॉन्सवर म्हणजे आपण काही ट्रीटमेंट दिली तर त्याने ते कमी होणार. आणि कोविडचा जे थ्रोट पेन आहे ते खूपच दिवस चालतं. इनफॅक्ट आफ्टर ट्रीटमेंट पण ते
रिस्पॉन्स येत नाही. जसं जसं व्हायरसचं प्रमाण बॉडीमध्ये कमी जातो आणि पूर्ण बॉडी हील होते त्यावेळी थ्रोट पेन पण हील होण्याची सुरुवात. नक्कीच. आता याच्यातला आणखीन एक महत्त्वाचा टप्पा असतो. विशेषत्वानं शरीरातील होणाऱ्या कुठल्याही बदलांना किंवा पावसाळी असेल किंवा तापाच्या बदलांचा ज्यावेळी आपण विचार करतो तेव्हा त्याची जी सुरुवात असते ती सुरुवात होण्याचं जे प्रमाण असतं किंवा सुरुवात होण्याची जी सगळ्यात अगोदरची लक्षणं असतात ती डोकेदुखीची असतात. डॉक्टर, डोकेदुखी आणि डोकेदुखीतून आलेला ताप असेल, डोकेदुखीतून आलेला थंडी ताप असेल आणि डोकेदुखी ही कोरोनाची पूर्वसूचना, या 3 टप्प्यांचा विचार करताना मला अगदी टप्प्याटप्प्यानं सांगा, डोकेदुखीचा ताप, डोकेदुखीचा थंडी ताप आणि डोकेदुखी कोरोनाची पूर्वसूचना म्हणून कशी ओळखायची? तर कोरोनामध्ये जे हेडेक असतं ते अनबेरेबल हेडेक असतं आणि ते पूर्ण दिवसात कंटिन्युअस पेन राहत असतो. म्हणजे काही वेळी असं असतं की आम्हाला पेशंट जसे कंप्लेंट करतात तेव्हा आम्हाला असं पण डाऊट जातो की त्याला कदाचित क्लॉट वगैरे तर झालं नाही त्यामुळे एवढं पेन होतो. असं अनबेरेबल पेन असतो. जे पॅरासिटामॉल वगैरे हे सगळे जे पेन किलर ते देऊन पण काही 10-20% रिडक्शनच येणार आहे आणि ते पेन कंटिन्यूस राहणार. आणि जे थंडी तापमुळे जे पेन असतो, हेडेक जे असतं ते ऍक्च्युली स्टीम इनहेलेशन मेडिकेशन ही कमी होणार. जसं जसं हे बेसिकली कंजेशन मुळे असतं ते हेडेक आणि जसं तुमचं कंजेशन रिझॉल्व्ह झालं स्टीम इनहेलेशननी, तुमची सर्दी कमी झाली तर ते हेडेक पण आपोआप जाणार. ताप गेला की हेडेक पण आपोआप जाणार. पण कोविडमध्ये ताप आला की नाही आला तरी सुद्धा हेडेक कंटिन्यूस राहतं आणि कधी कधी मोस्ट ऑफ द टाइम्स आम्ही हे पण बघितलंय की सर्दी खोकलामध्ये सायनोसायटिसमुळे म्हणजे सायनसच्या प्रॉब्लेममुळे जास्त ताप जास्त हेडेक होतं आणि त्यामुळे ते वन साइडेड पण होऊ शकतो आणि ते आईच्या आजूबाजूला किंवा डोक्याच्या ब्रोच्या आजूबाजूला आयब्रोच्या आजूबाजूला जास्त असतं आणि कोरोनामुळे ते हेडेक असतं ते सेंट्रलाइज जनरलाइज असतं. तुम्हाला पूर्ण डोकं दुखतच नाही. पण जे सर्दी खोकल्यामध्ये असतो ते वन साइडेड पण होऊ शकतो. नक्कीच. डॉक्टर, ही अत्यंत महत्त्वाची लक्षणं आहेत आणि या लक्षणांना नेमकं कसं ओळखायचं आणि या लक्षणांवर आपण कसा उपचार करायचा याच्याबाबत आपण मार्गदर्शन समजून घेतोय. खरं तर व्हायरल की कोरोना, आपल्या असलेल्या लक्षणांबद्दल आपण डॉक्टर हनीस सावला यांच्याकडनं जाणून घेतोय. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परततोय. पाहत राहा व्हायरल की कोरोना. स्वागत. व्हायरल की कोरोना या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण बोलतो आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर हनीस सावला, वॉकआउट हॉस्पिटल. डॉक्टर, ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण जाणून घेतलं की कशा पद्धतीची लक्षणं असतात आणि कशा पद्धतीनं हा सगळा त्रास आपण टप्प्याटप्प्यानं समजून घेतला पाहिजे. याच संदर्भातला अगदी सामान्य माणसांच्या मनात उपस्थित होणारा एक महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे अंगदुखी. अंगदुखी ही आळसापासून सुरुवात होते, ती शरीरातल्या शैथिल्यापासून सुरुवात होते, ती शरीरातल्या जास्तीत जास्त आजाराच्या स्वरूपावरून निर्माण होते. मात्र हीच अंगदुखी ताप, थंडी ताप आणि कोरोना अशा वेगवेगळ्या परिस्थितीत कशी ओळखून आपण घ्यायची? तर कोविडमध्ये जी अंगदुखी असते बरोबर लोकांना 2 सिम्पटम्स अंगदुखी बरोबर मोस्ट ऑफ द टाइम 80% ऑफ द टाइम्स येतात. ते आहे गिडीनेस यानी की चक्कर येणं आणि दुसरा आहे एक्सेसिव्ह स्वेटिंग. यानी की कोविडचे पेशंट नेमके तुम्हाला हे सांगणार की आम्हाला खूपच स्वेटिंग होत चाललेली आहे, स्पेशली रात्रीच्या वेळी झोपताना खूपच स्वेटिंग होत आहे. तर हे कोविडमध्ये एक स्पेसिफिक लक्षण आम्ही बघितलंय जे बॉडी एक बरोबर सुरू होतं. एक आहे गिडीनेस. बाथरूमला खूपच पेशंट आम्हाला सांगतात की आम्ही बाथरूमला गेले आणि आमचं बॅलन्स गेलं कारण की आम्हाला चक्कर आली. तर हे कॉमनली आम्ही कोविडमध्ये बघतात जे आम्ही दुसऱ्या व्हायरल डिसीजेसमध्ये आधी बघितलं नव्हतं. इन्क्रीज स्वेटिंग आणि गिडीनेस अलॉंग विथ बॉडी एक. गिडीनेस आणि चक्कर येणं आणि स्वेटिंग म्हणजे खूपच पसीना येणं. हे व्हायरल इलनेसेस मध्ये पसीना फक्त पॅरासिटामॉल घेतलं त्यानंतर थोडं टेम्पररी येतं. पण कोविडमध्ये ते कंटिन्युअसली रात्रभर लोकांना स्वेटिंगची कंप्लेंट असते, पसीना होण्याची, घाम सुटण्याची कंप्लेंट असते. तर हे बॉडी एक डिफरन्सिएशन आपण करू शकतो. बॉडी एक बरोबर जे सिम्पटम्स येतात त्याच्यावर अवलंबून. नक्कीच. आता अगदी शेवटचे 2 महत्त्वाचे प्रश्न. कुठलाही या संदर्भातली लक्षणं लक्षणं आपल्याला समजली, लक्षणं आपल्याला दिसली किंवा लक्षणं जाणवली तर आपण डॉक्टरांकडे कधी जायचं? म्हणजे अगदी ताप, सर्दी, अंगदुखी, डोकेदुखी, मुळात डॉक्टरांकडे गेलं पाहिजे हे पहिलंच कर्तव्य आहे आपलं. पण तरी देखील आज वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण कधीपर्यंत घरी थांबायचं आणि कधी घरी डॉक्टरांकडे जायचं?
ऍक्च्युली जेव्हा हे सगळे सिम्पटम्स येतात, सर्दी, ताप, खोकला, तर सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे मी हे सांगणार की स्वतःला आयसोलेट करा. कारण की तुम्हाला माहित नाही ते कोविड आहे की व्हायरस आहे आणि दोन्ही कंटिजियस आहे. तर जेवढं असेल तर मास्क घाला आणि स्वतःला थोडं आयसोलेट करा. आणि जर तुमची लक्षणे एक दिवस तर जास्तच राहिली किंवा तुम्हाला असं वाटलं की तुमचं ऑक्सिजन जे तुम्ही मॉनिटर करणार रेग्युलरली 6-6 तासांनी ते 95 पेक्षा कमी आलं, तर तुम्ही जलद तुमच्या डॉक्टरांना ऍटलीस्ट टेलिकन्सल्टेशनवर किंवा फोनवर त्यांना सांगा की असं प्रॉब्लेम होत आहे. आणि जर तुम्हाला असं काही ऑक्सिजन नॉर्मल असेल पण तुमचं फीवर, बॉडी एक ते एक दिवसापेक्षा जास्त चालत आहे, तर तुम्हाला ट्रीटमेंटची अत्यंत आवश्यकता आहे आणि ते योग्य डॉक्टरांची सल्ला घेऊनच तुम्हाला घ्यायची आहे. अगदी शेवटचा मिनिट आहे म्हणून महत्त्वाचा प्रश्न. अनेक जण घाबरतात की मला जर कोरोना मी पॉझिटिव्ह निघालो तर माझ्या उपचाराचा खर्च हा प्रचंड येईल. केवळ खर्चाकडे बघून न माहिती लपवणारे अनेक जण आहेत. त्यांना आपण काय सूचना दिल्या? सध्या उपचाराचं स्वरूप कसं आहे आणि उपचारासाठी आपण प्रयत्न करणं का गरजेचं आहे? तर सगळ्यात मोठं जे आपण सेकंड वेव्ह पासून एक लेसन आपण सगळ्यांनी लर्न केलं पाहिजे की कोविड हा अशी बिमारी आहे की तुम्ही त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर तुम्हाला लगेच ते ऑक्सिजन ड्रॉप होऊन तुम्हाला आयसीयू मध्ये नेणार. तर त्याचं बेस्ट आहे की तुम्ही अर्ली डायग्नोसिस करा, अर्ली टेस्टिंग करा आणि टेस्टिंग नंतर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जे आलंय त्यांची टेस्टिंग करून घ्या आणि जे पण तुम्हाला ट्रीटमेंट लागणार आहे ती तुम्ही तुमच्या योग्य सल्ला घेऊन तुमच्या डॉक्टरांकडे घ्या. त्याचा खर्चाचा विचार करू नका, कारण की जर तुम्ही डिले केलं तुमचं डायग्नोसिस कोविडमध्ये स्पेसिफिकली तर तुमचा खर्च ऍक्च्युली वाढणार, कारण की तुमचं डिझीज सिरियस होऊ शकतो. तर याला सगळे सिम्पटम्सना इग्नोर न करता असं रेट्रोस्पेक्टिव्हली विचार करायचा की जर आयसीयू मध्ये गेलं तर खर्च वाढणार. आता मी एकदम फर्स्ट स्टेजला ट्रीट केलं तर कोरोना एकदमच चांगल्याने ट्रीट होऊ शकतो आणि ऍडमिट व्हायची पण गरज लागणार नाही. नक्कीच. एकूणच हीच बातमी, ही जी गोष्ट आहे तीच अत्यंत महत्त्वाची आहे. कुठलंही लक्षण हे कोरोनाला आमंत्रण देणारं कदाचित असेल किंवा कदाचित नसेलही, पण याचा सगळ्याचा विचार करण्यासाठी एक जी यंत्रणा आहे ती म्हणजे वैद्यकीय यंत्रणा. आणि त्याच वेळेला नेमकं याबाबत काय लिहून आलंय, काय सांगितलं जातंय याचा सारासार बुद्धीनं विचार करणं आणि या सगळ्याची काळजी घेणं हे प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. डॉक्टर हनीफ सावला, आज तुम्ही या चर्चेत आलात आणि अत्यंत महत्त्वाची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. खूप खूप आभार आणि धन्यवाद. आजच्या कार्यक्रमात इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.